नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बीडच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल. खरंच बीड महाराष्ट्राचा बिहार झालाय का? चला तर पाहूया. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला एक हादरा दिलेला आहे. त्यांची हत्या एवढ्या क्रूरपणे केलेली आहे की ही घटना महाराष्ट्रातच घडली आहे याच्यावर विश्वासच बसत नाही. बीडमध्ये अपहरण, खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तम जानकरांनी तर खळबळजनक आरोप केला आहे. वाल्मिकी कराडनं 32 खून करावेत. 2000च्या वर त्यांनी 3700 केसेस लोकांवरती दाखल केलेत. म्हणजे तुम्ही काय करायचं नाही. एखादा डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी बाई सोडायची, विनयभंगाचा दाखल करायचा. म्हणजे एवढं महाभयानक. म्हणजे बिहार काय म्हणतो आपण, त्या अफगाणिस्तानमधलं कंधार, अफगाणिस्तान बी नाही, कंधार घडवलंय. बीडमध्ये काम केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बीडमध्ये सर्रास अवैध वाळू उपसा होत आहे. बीडमधून चक्क एक IPS अधिकारी गायब झालेला आहे. इथे सरपंच IPS अधिकारी सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचे काय हाल असेल. बीडमध्ये अवैध दारूधंद्याचा सुळसुळाट आहे. इथे फक्त 12 ऐवजी 2च रेव्हेन्यू अधिकारी आहेत. नायगाव अभयारण्यातून चक्क मोरांच्या अंड्यांच्या तस्करीमुळे मोरच गायब झालेले आहेत. बीडमध्ये माणसांबरोबरच प्राण्यांचे जगणे देखील मुश्किल झालेले आहे. खंडण्यांचे प्रमाण तर सर्रास वाढलेले आहे, त्यामुळेच तिथे उद्योगधंदे टिकत नाही. काही वर्षापूर्वी जे बिहारमध्ये घडत होते ते आता बीडमध्ये घडत आहे. बीडच्या या परिस्थितीला जबाबदार कोण? मागील 30 वर्षापासून बीडमध्ये मुंडे घराण्याची सत्ता आहे. ना येथील पाण्याचा प्रश्न सुटला आहे, ना येथील रस्ते चांगले आहेत, ना इथे उद्योगधंदे येत आहेत. लोकांच्या मनातील असंतोष जरांगेच्या माध्यमातून आपण पाहिलेलाच आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने वेळीच पावले उचलली तर बीडची परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. आपल्याला काय वाटते? कमेंटमध्ये कळवा.